गुजरातमधल्या गुलबर्गा सोसायटीतल्या जळीत कांड प्रकरणी विशेष न्यायालयानं 24 आरोपींना दोषी ठरवलं तर 36 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2002च्या गुजरात दंगलीदरम्यान गुलबर्गा सोसायटीवरती झालेला हल्ला पूर्वनियोजित नव्हता असं कोर्टानं आपल्या निकालपत्रात नमूद केलं। दोषी ठरवण्यात आलेल्या 24 आरोपींमधल्या 11 जणांवरती हत्येचा आरोप सिद्ध झाला तर इतर 13 जणांना आरोपांबाबत दोषी ठरवण्यात आलं। दोषींना 6 जूनला शिक्षा सुनावली जाईल। विशेष कोर्टानं दिलेल्या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं याचिकाकर्त्या जाकिया जाफरी यांनी सांगितलं। जळीत कांडात जाकिया जाफरी यांचे पती आणि काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी ठार झाले होते। गेल्या 7 वर्षांपासून विशेष कोर्टात वेगवेगळ्या 4 न्यायाधीशांसमोर या जळीत कांडावरती सुनावणी सुरू होती। फोर्ब्स या अर्थविषयक मासिकानं भारतीय वंशाच्या 2 महिलांचा गौरव केला। अमेरिकेतल्या सर्वात श्रीमंत आणि स्वकर्तृत्वानं मोठा झालेल्या 60 महिलांची यादी फोर्ब्स मासिकानं जाहीर केली। यात सिंटेल या आयटी आणि आउटसोर्सिंग कंपनीच्या नीरजा सेठी आणि ॲरेस्टा नेटवर्कच्या अध्यक्ष आणि सीईओ जयश्री उल्लाल यांचा यात समावेश आहे। 61 वर्षांच्या सेठी यांनी आपले पती भारत देसाई यांच्यासह या कंपनीची स्थापना केली। त्यांची मालमत्ता तब्बल $1 अब्ज घरात, त्यांची संपत्ती $470 दशलक्ष इतकी आहे। अमेरिकेत लॉस एंजल्समध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठाचा कॅम्पस गोळीबाराच्या घटनेनं हादरलाय। सध्या विद्यापीठाची वार्षिक परीक्षा सुरू आहे। सकाळी 10च्या सुमाराला यात एका व्यक्तीची हत्या झाली तर हल्लेखोरांना आत्महत्या केली। या घटनेनंतर शेकडो पोलीस या ठिकाणी दाखल झालेत। परीक्षेनं आधीच दडपणाखाली असलेले विद्यार्थी या घटनेनं हादरून गेलेत। गोळीबाराचा आवाज येताच मिळेल तिथे विद्यार्थी लपून बसले होते। त्यानंतर पोलिसांनी दिवसभराकरता कॅम्पस रिकामा केला। आता हळूहळू विद्यार्थी कॅम्पसमध्ये परत यायला सुरुवात झाली असली तरी दिवसभर एकही वर्ग भरणार नाही। हल्लेखोर आणि बळी गेलेल्या व्यक्तींची अद्याप ओळख पटलेली नाही। विद्यापीठात आज मितीस 43,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। जागतिक पर्यटनाचं आकर्षण असलेली फ्रान्सची राजधानी पॅरिसला पुराचा विळखा बसलाय। मुसळधार पावसानं गेल्या 3 दिवसांपासून फ्रान्सला झोडपलंय। त्यामुळे पॅरिसच्या सिनी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। नदीवरचा प्रसिद्ध वॉक वे पाण्याखाली गेलाय। उद्यापर्यंत नदीची पातळी 5.60 मीटरपर्यंत वाढू शकते असा अंदाज आहे। सिनी उपनद्या योन लोईंग यांची पाणी पातळी वाढली आहे। यंदाच्या मे महिन्यामध्ये गेल्या 150 वर्षातला सर्वाधिक पाऊस पडल्याचं फ्रान्सच्या हवामान खात्यानं म्हटलं। या संपूर्ण पुराच्या तडाख्यानंतर जगप्रसिद्ध आयफेल टॉवर पाहायला आलेल्या आणि पॅरिसची सैर करायला आलेल्या पर्यटकांची काहीशी गैरसोय झाली आहे। मात्र 150 वर्षातला सर्वात उच्चांकी हा पाऊस असल्यानं पर्यटकांचाही नाईलाज झाला। स्वित्झर्लंडमध्ये जगातील सर्वात लांब आणि खोल बोगदा प्रवासाकरता खुला करण्यात आला। बोगद्याची लांबी 57 किलोमीटर आहे। स्वित्झर्लंडमधल्या आल्प्स पर्वतरांगांमध्ये हा बोगदा तयार करण्यात आला आहे। हायस्पीड ट्रेन हा बोगदा पार करण्याकरता 17 मिनिटं लावणार आहे। सोमालियाची राजधानी मेगादिशूत झालेल्या कार बॉम्बस्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला। हा बॉम्बस्फोट मेगादिशूच्या अँबॅसेडर हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कारमध्ये झाला। हा बॉम्बस्फोट झाला त्यावेळी हॉटेलमध्ये अनेक राजकीय नेते उपस्थित होते। या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना अल शबाबनं घेतली। मालीमधल्या गौ शहरात झालेल्या 2 वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतीदूतासह इतर 4 जणांचाही मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले। हा हमला रॉकेटच्या माध्यमातून करण्यात आला होता। हल्ल्यात मरण पावलेले सर्व नागरिक चीनचे आहेत। या हल्ल्याची जबाबदारी AQIMनं घेतली। सिरियामधल्या एलेप्पो शहरावर सिरियाई सैनिकांनी केलेल्या हल्ल्याचं स्वरूप तीव्र केलं। एलेप्पो शहरात जाणाऱ्या एकमेव असलेल्या हायवेवर देखील सैनिक सतत बॉम्ब हल्ले करतात। तर सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमध्ये एलेप्पो शहरातील सामान्य नागरिकांवर होत असलेल्या बॉम्ब हल्ल्याचा परिणाम स्पष्टपणे पाहायला मिळतो। अमेरिकेमधल्या टेक्सास शहरात आलेल्या पुरानं इथल्या स्थानिकांचं जीवन विस्कळीत झालंय। पुरामुळे टेक्सासमधील जनसामान्यांचं जीवन तसंच इथली अर्थव्यवस्थाही कोलमडून गेली आहे। आतापर्यंत पुरामुळे 6 जणांचा मृत्यू झाला। मुसळधार पावसामुळे झालेली पूरपरिस्थिती पाहता जर्मनीतील ट्रिफ्टन शहराला पूरप्रभावित क्षेत्र घोषित करण्यात आले। सतत होत असलेल्या पावसामुळे शहरातील नद्यांचं पाणी शहरात घुसून शेती आणि घरं उद्ध्वस्त झालीत। आतापर्यंत पुरामुळे एकाचा जीव गेल्याचंही वृत्त।
बीडमधल्या चिखलाय शहरात एका बैलानं रस्त्यावर धिंगाणा घातला। एका ट्रकमधून या बैलाला घेऊन जात असताना या ट्रकमधनं बैलानं पळ काढला आणि चिखलाय शहरात शिरला। यावेळी रस्त्यावरती असलेल्या लोकांवरती देखील त्यानं हल्ला केला। यात 2 जण गंभीर जखमी झाले। राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे भ्रष्टाचाराच्या आरोपांनी चांगलेच खिंडीत सापडले आहेत। एमआयडीसीच्या जमीन खरेदी प्रकरणात अडकलेल्या महसूल मंत्री एकनाथ खडसेंवर कारवाईबाबत भाजप संभ्रमात असल्याचं बोललं जातं। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खडसेंवरची कारवाई अडचणीची ठरणार असल्याचं पक्षाला वाटतंय। त्यामुळे खडसेंवरती कारवाई जी आहे ती लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत। त्यामुळे बैठकीत काहीतरी तोडगा निघण्याची शक्यता आहे। त्यामुळे खडसेंचं मंत्रिपद जाणार की राहणार याबाबत उत्सुकता लागली। युती तोडण्याचा निर्णय शिवसेनेला कळवणाऱ्या महसूल मंत्री एकनाथ खडसेंचा वचपा काढण्याची संधी शिवसेनेनं साधली। खडसेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याकरता शिवसेनेनं भाजपवर दबाव वाढवलाय। भाजप स्वच्छ आहे तर मग खडसेंच्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प काय तसा सवाल शिवसेनेनं केलाय। मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावरती निर्णय घ्यावा असा सल्ला शिवसेनेनं दिलाय। खडसे स्वच्छ असतील तर सांगा, अन्यथा आरोप खरे असतील तर कारवाई करा अशी थेट मागणी शिवसेनेनं केली आहे। रावसाहेब दानवे आमचे सांगतायत पक्ष खडसेंच्या पाठीशी आहे म्हणजे काय आहे तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांचा पक्ष आहे, त्यांचे नेते आहेत ते। त्याच्यामुळे ही भूमिका घेण्याचे काम अशा वेळेला आता खडसे हा व्यक्तिगत विषय नाही आहे, हा राज्याचा विषय आहे, हा सरकारचा विषय आहे। मुख्यमंत्र्यांची जबाबदारी जास्त आहे समोरून सांगण्याची खडसे यांच्या बाबतीत त्यांची काय भूमिका आहे। दरम्यान शिवसेनेनं आमच्या पक्षांतर्गत विषयात लुडबुड करू नये अशा शब्दात भाजपनं मित्र पक्षाला प्रत्युत्तर दिलं। खडसेंबाबत निर्णय घ्यायला भाजप नेतृत्व सक्षम आहे अशा शब्दात भाजपनं शिवसेनेला गप्प राहण्यास बजावलंय। खडसेंबाबत पक्ष काहीही भूमिका मांडत नसल्याचं खासदार संजय राऊत यांचं विधान धादांत खोटं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। शिवसेनेने आमच्या कारभारामध्ये नाक खुपसण्याचं काही कारण नाही। भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व या संदर्भामध्ये निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे। आम्ही योग्य वेळेला योग्य निर्णय जेव्हा असेल तेव्हा घेऊ, पण आम्हाला सध्या राजीनामा घेण्याची काही गरज वाटत नाही, कारण या आरोपांमध्ये कुठेही तथ्य नाही, याच्यामध्ये कुठेही आधार नाही याचा आम्हाला विश्वास आहे। शिवसेनेने आमच्या याच्यामध्ये लुडबुड करू नये। अगदी कालपर्यंत सगळे आरोप फेटाळणाऱ्या महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी आज मात्र माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला। आज मुक्ताईनगरमधून बाहेर पडताना पुण्यातल्या जमिनीसंदर्भात प्रश्न विचारल्यावर हात जोडून बोलण्यास नकार दिला। यावेळी कार्यकर्त्यांनी किरकोळ धक्काबुक्की केली। दरम्यान खडसेंना नंदुरबार जिल्ह्यातल्या शहाद्याच्या आमदार उदयसिंह पाडवींनी समर्थन दिलं। उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे सर्व आमदार त्यांच्या पाठीशी असं पाडवींनी म्हटलंय। बालविकास मंत्री पंकजा मुंडे, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावरती आरोप होत असताना पक्षानं जसा मंत्र्यांना पाठिंबा दिला तसा पाठिंबा दिला पाहिजे असं पाडवींचं म्हणणं आहे। पक्षाने भी उनको पाठिंबा देना चाहिए, सहकार्य देना चाहिए। पक्ष ने भी उनके पीछे खंबीर खड़ा रहना चाहिए। जैसे पंकजा ताई के ऊपर जो आरोप लगे थे, जैसे हमारे तावड़े साहब के ऊपर आरोप लगे थे, पक्ष उनके पीछे खड़ा था, वैसा आप भी उनके पीछे खड़े रहो। हम सब आमदार विधायक जो भी उनके पीछे खड़े। महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या बाबतीत पक्ष लवकरच निर्णय घेऊ शकतो। भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी खडसेंच्या एमआयडीसी आणि दाऊद प्रकरणांवरचा अहवाल मागवला आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीनं दिल्लीला जात आहेत। स्किल डेव्हलपमेंट हा भेटीचा विषय असल्याचं सांगण्यात येत असलं तरी मुख्य मुद्दा हा राज्यातल्या राजकीय घडामोडी आणि खडसे हाच असणार आहे। फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदींची संध्याकाळी 6:30 वाजता भेट घेणार आहेत। त्यानंतर शाह यांच्याकडे वस्तुस्थिती मांडली जाईल आणि आजचं खडसेंचं भवितव्य निश्चित होईल असं समजतं। दरम्यान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि भाजपचे खासदार सत्यपाल सिंग यांनी खडसेंबाबतीत लवकरच निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं। विशेष रूप से जमीन का जो सौदा हुआ है और उससे जो संशय के जो बादल हैं वो श्री एकनाथ खड़से के चारों तरफ घिर गए। एकनाथ खड़से जी खुद ही बहुत ही वरिष्ठ नेता हैं पार्टी के। मुझे लगता है वो अपने अंदर झांक करके उन्हें निर्णय लेना चाहिए। महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी व्हावी या मागणीला घेऊन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आझाद मैदान इथं उपोषण सुरू केलं। याच मागणीला घेऊन अंजली दमानिया वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर उपोषण करणार होत्या, मात्र परवानगी नाकारल्यानं त्यांनी आझाद मैदान इथं उपोषण सुरू केलं।
सगळ्यात महत्त्वाचं काय पाहिजे तर आत्तापर्यंत जशी महाराष्ट्राची परंपरा आहे की त्याच्यावर एक समिती बसते आणि त्या समितीचा अहवाल येतो आणि मग तो हळूहळू कचऱ्याच्या डब्यात जातो, तर तसं न होता त्याच्यावर पूर्ण इन्क्वायरी होऊन 6 महिन्याच्या आत ही इन्क्वायरी पूर्ण झाली पाहिजे. त्यानंतर फास्ट ट्रॅक कोर्ट थ्रू याचा निर्णय झाला पाहिजे. जर ते दोषी असतील तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे, निर्दोष असतील तर त्यांना परत मंत्री बनवता येईल. ह्या माझ्या प्रमुख मागण्या. जोपर्यंत मला हे लिखित स्वरूपात मिळत नाही तोपर्यंत मी आंदोलनावर आहे. भाजपमध्ये विधान परिषदेच्या उमेदवारीवरून सुरू असलेल्या नाराजी नाट्य दूर करण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांची वर्षा बंगल्यावर बैठक झाली. बैठकीत आर्यन सिंग, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या विरोधातल्या पदाधिकाऱ्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्यात आल्या. खास करून कधी भाजपला न जुमानणाऱ्या आर्यन सिंग यांच्या विरोधात तीव्र असंतोष. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या दरेकरांना उमेदवारी मिळणं हा भाजप कार्यकर्त्यांना मोठा धक्का होता. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळू नये याकरता भाजपतले काही गट कार्यरत आहे. संपूर्ण राज्यावर मान्सूनच्या आधी लोडशेडिंगच्या काळ्या ढगांची गर्दी झाली असं म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्राकरता वरदान ठरलेल्या कोयना धरणातला पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत असल्यानं त्यावर आधारित वीज प्रकल्प बंद करावे लागण्याची शक्यता आहे. झी मीडियाचं सहकारी वृत्तपत्र डीएनएनं दिलेल्या वृत्तानुसार कोयना धरणात आता अवघा 11% पाणी साठा आहे. त्याचा वीज निर्मितीकरता वापर करता येणं शक्य नाही. हे पाणी फक्त पिण्याकरता राखून ठेवावं लागणार आहे. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनीही पाणी साठा घटल्यानं वीज निर्मिती बंद करावी लागण्याच्या शक्यतेला दुजोरा दिला. नागपूर सुरत महामार्गावर पहाटेला नंदुरबार जिल्ह्यातल्या कोंडाईवारी घाटाजवळ वैष्णवी ट्रॅव्हल्सची बस उलटल्यानं दोघांचा मृत्यू झाला तर 32 जण जखमी झाले. बसमधले सर्व प्रवासी गुजरातची राजधानी अहमदाबादचे रहिवासी आहेत. ते पर्यटनाकरता महाराष्ट्रात आले होते. आज पहाटेच्या सुमाराला घाटाजवळ चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं. बस 3-4 कोलांटेवड्या खात आत पडली. यातील बहुतांश प्रवासी झोपेत असल्यानं बेसावध अवस्थेत त्यांना जबर मार लागला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.